आपल्या आयुष्यात असा एक तरी माणूस असतो जो स्वतःला नेहमीच इतरांपेक्षा मोठा समजतो, जो प्रत्येक गोष्टी स्वतःलाच बरोबर मानतो, जो इतरांना कमी लेखतो आणि ज्याचा अहंकार कधीच खाली येत नाही. कधी हा माणूस आपल्या घरात असतो, कधी ऑफिसमध्ये, कधी मित्रांच्या रूपात, तर कधी नात्यातील कोणीतरी जवळचा व्यक्ती. आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे अशा घमंडी माणसाशी ना आपण शांतपणे बोलू शकतो ना थेट भांडू शकतो, कारण भांडलो तर वाद वाढतो आणि शांत राहिलो तर आपल्यालाच कमकुवत समजलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अशा माणसाचा अहंकार आपण हुशारीने, कोणताही गोंधळ न करता, कोणाचाही अपमान न करता आणि स्वतःची शांतता न गमावता कसा मोडू शकतो? सत्य हे आहे, घमंड हा माणसाला कायम वर ठेवत नाही, तो आज ना उद्या खाली खेचतोच. वेळ कधीही अहंकाराला साथ देत नाही. पण प्रश्न असा आहे, मी किती दिवस गप्प बसायचं? मी नेहमीच का झुकायचं? माझाच का अपमान व्हावा? जर तुमच्याही मनात हे प्रश्न आले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला 7 शक्तिशाली मानसशास्त्रीय पद्धती म्हणजेच सायकोलॉजिकल रूल्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही घमंडी माणसाचा अहंकार शांतपणे, स्मार्टपणे आणि ॲटिट्यूडमध्ये मोडू शकता. या पद्धती फक्त ऐकायला छान वाटणाऱ्या गोष्टी नाहीत, या मानवी स्वभावावर आधारित वास्तविक तत्वे आहेत, जे तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरू शकता. घरात, कामाच्या ठिकाणी, नात्यात किंवा समाजात. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात कधी शांत राहायचं, कधी दुर्लक्ष करायचं, कधी ठाम बोलायचं आणि कधी फक्त वेळेवर सोडून द्यायचं. आणि शेवटी मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. पॉइंट नंबर 1, शांत रहा. पॉवर ऑफ सायलन्स. जेव्हा तुम्ही एखाद्या घमंडी माणसाशी सामना करता तेव्हा सर्वात आधी लक्षात ठेवा, तो तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठीच उभा असतो. तो तुमचा राग पाहू इच्छितो, तुमची चिडचिड पाहू इच्छितो, कारण त्यालाच त्यातून ताकद मिळते. तुम्ही रागावलात की आतून तो खुश होतो, कारण त्याला वाटतं की तो तुमच्यावर मानसिकरित्या वरचढ झाला. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा पूर्ण खेळ बदलतो. तुमची शांतता त्याला समजत नाही आणि जे समजत नाही तेच माणसाला घाबरवतो. तुम्ही एकही शब्द न बोलता फक्त शांत राहून त्याचा आत्मविश्वास हलवू शकता. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती मानसिक ताकद आहे. जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच खरा शक्तिशाली असतो. घमंडी माणूस आवाजात जिंकतो, पण शांत माणूस मनात जिंकतो. लक्षात ठेवा, तुमची शांतता हाच सर्वात मोठा ॲटिट्यूड आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा माणूस स्वतःच गोंधळतो आणि अस्वस्थ होतो, शेवटी हार मानतो. पॉइंट नंबर 2, जास्त महत्त्व देऊ नका. नो अटेन्शन इक्वल टू नो पॉवर. घमंडी माणूस अटेन्शनवर जगतो. त्याला लोकांनी त्याच्याकडे बघावं, त्याचं कौतुक करावं, त्याच्या बोलण्याला महत्त्व द्यावं ही त्याची भूक असते. तुम्ही त्याला जितकं जास्त लक्ष देता तितका त्याचा अहंकार वाढतो. पण तुम्ही जर त्याला दुर्लक्ष केलं तर त्याची खरी ताकद संपते, कारण लक्ष म्हणजेच त्याचं मानसिक खाद्य असतं. जेव्हा त्याला ते मिळत नाही तेव्हा तो आतून अस्वस्थ होतो. तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दावर विचार करत बसलात तर तुम्हीच त्याला तुमच्यावर नियंत्रण दिलं. पण तुम्ही शांतपणे इग्नोर केलं तर तुम्ही कंट्रोल घेतला. लक्षात ठेवा, ॲटिट्यूड म्हणजे मोठ्याने वाद करणं नाही, तर शांतपणे दुर्लक्ष करणं आहे. तुमचं काम, तुमचं ध्येय आणि तुमची प्रगती यावर फोकस ठेवा. हाच सर्वात स्मार्ट बदला आहे. पॉइंट नंबर 3, स्वतःवर फोकस करा. सेल्फ ग्रोथ. घमंडी माणसाचा अहंकार मोडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःला मोठं बनवणं. जर तुम्ही त्याच्याशी भांडण्यात वेळ घालवत राहिलात तर तुम्हीच मागे पडाल. पण तुम्ही तुमचं काम करत राहिलात, तुमचं ज्ञान वाढवलं, तुमची स्किल सुधारली तर एक दिवस तोच तुमच्याकडे पाहत राहील. तुमचं यश हे तुमचं शांत उत्तर आहे. जेव्हा तुम्ही लेवल अप करता तेव्हा घमंडी माणूस आपोआप छोटा वाटायला लागतो. तुम्हाला काहीही बोलायची गरज नसते, तुमची मेहनतच सगळं बोलते. लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदला म्हणजे यश.
दुसऱ्यांना खाली खेचण्यापेक्षा स्वतःवर जा, हाच खरा ॲटिट्यूड आहे. पॉइंट नंबर 4, गरज पडल्यावरच बोला. स्मार्ट कम्युनिकेशन. खरा ॲटिट्यूड म्हणजे मोठ्याने बोलणं नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द बोलणं आहे. घमंडी माणसाशी प्रत्येक गोष्टीवर वाद घालणं म्हणजे तुमची ऊर्जा वाया घालवणं. तुम्ही बोललात तर ठाम बोला, स्पष्ट बोला आणि मुद्द्याचं बोला. भावना नाही, तथ्ये मांडा. गोंधळ नाही, सरळ उत्तर द्या. तुमचा एकच वाक्य पुरेसं असावं समोरच्याला त्याची जागा दाखवायला. जास्त बोलणारा जिंकतो असं नाही, योग्य बोलणारा जिंकतो. तुमचा टोन शांत असावा पण आत्मविश्वासाने भरलेला असावा. लक्षात ठेवा, कमी शब्द जास्त प्रभाव. पॉइंट नंबर 5, त्याच्या चुका समोर आणू नका. सायकोलॉजिकल मूव्ह. घमंडी माणसाला थेट चूक दाखवली की तो अजून हट्टी होतो. तो कधीच लगेच मान्य करत नाही, उलट तुमच्यावरच दोष टाकतो. त्यामुळे वाद वाढतो. म्हणून स्मार्ट लोक वेगळा मार्ग निवडतात. ते थेट आरोप करत नाहीत, तर अप्रत्यक्ष प्रश्न विचारतात. ते समोरच्याला स्वतःच विचार करायला भाग पाडतात. जेव्हा माणूस स्वतःची भूक स्वतः ओळखतो तेव्हा त्याचा अहंकार तिथेच तुटतो. ही खूप शक्तिशाली मानसशास्त्रीय पद्धत आहे. लक्षात ठेवा, शब्दांनी नाही, बुद्धीने जिंका. पॉइंट नंबर 6, तुमची मर्यादा ठरवा. सेट बाउंड्रीज. तुमचा आत्मसन्मान म्हणजे तुमचा खरा ॲटिट्यूड आहे. जर कोणी तुम्हाला सतत कमी लेखत असेल तर गप्प बसणं चुकीचं आहे. शांतपणे पण ठामपणे सांगा, मला असं बोलणं मान्य नाही. मर्यादा ठरवणं म्हणजे भांडण नाही, ती तुमची ताकद आहे. लोक तेव्हाच तुम्हाला आदर देतात जेव्हा तुम्ही स्वतःला आदर देता. जो स्वतःसाठी उभा राहतो त्यालाच जग मान देतं. तुमच्या मानसिक शांततेला नेहमी प्राधान्य द्या. मर्यादा म्हणजे कमजोरी नाही, ती परिपक्वतेची निशाणी आहे. पॉइंट नंबर 7, वेळ त्याला शिकवेल. कर्मा अँड टाइम. घमंड कधीच कायम राहत नाही. आज जो स्वतःला सर्वात मोठा समजतो, उद्या वेळ त्याला खाली आणते. तुम्हाला बदला घ्यायची गरज नाही, वेळच सगळं व्यवस्थित करेल. कर्माचा नियम कधीच चुकत नाही. जे पेराल तेच उगवेल. जर कोणी आज अहंकाराने वागत असेल तर उद्या त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल. तुम्ही शांत राहा, योग्य मार्गावर राहा आणि तुमचं काम करत राहा. शेवटी सत्य आणि चांगुलपणा जिंकतं. लक्षात ठेवा, संयम हा सर्वात मोठा ॲटिट्यूड आहे. मित्रांनो, आज तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही ऐकलं ते फक्त शब्द नाहीत, ते तुमच्या आयुष्यासाठी एक मानसिक ढाल आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणाच्याही अहंकारासमोर झुकायची गरज नाही. तुम्हाला कोणाच्याही घमंडामुळे स्वतःला कमी समजायची गरज नाही. तुमची शांतता, तुमचा आत्मसन्मान आणि तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद आहे. कदाचित आज कोणीतरी तुम्हाला कमी लेखत असेल, कदाचित आज तुम्हाला दुर्लक्षित केलं जात असेल, कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत कोणीच समजत नाही. पण लक्षात ठेवा, वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि लोकांची नजरही बदलते. जो माणूस आज अहंकारात आहे तो उद्या नम्र व्हायलाच लागतो आणि जो माणूस आज शांत आहे तोच उद्या सगळ्यात मजबूत उभा राहतो. तुम्ही कोणाशीही भांडायची गरज नाही, तुम्हाला कोणाला खाली दाखवायची गरज नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की यातलं काहीतरी तुमच्या आयुष्याशी जुळतं, तर हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तो त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला याची गरज आहे. त्या मित्राला पाठवा जो आज कुणाच्या तरी अहंकाराखाली दबला आहे. आणि जर तुम्हाला असेच मानसिक ताकद देणारे, जीवन बदलणारे, आत्मविश्वास वाढवणारे व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही, तुम्हाला जीवन समजून घेण्याची नवी दृष्टी मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आयुष्यातील सर्वात घमंडी व्यक्ती कोण आहे? आणि लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही शांत आहात आणि शांत लोकच शेवटी जिंकतात.